नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. आदर्श विकास मंडळ रजी संचलित महास्थवीर चंद्रमणी बुद्धविहार उल्हासनगर 4 येथे 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभ जानेवारी 26 साजरा करण्यात आला असून भारतीय संविधान व त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय सेवांचे महत्त्व, एक विश्लेषण भारतीय संविधान, संवैधानिक नैतिकता व नागरिकांची जबाबदारी एक विश्लेषक मंगेश बोरकर संचालक संबोधी एस अकॅडमी ठाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी सकाळी 9:30 वाजता संस्थेचे अध्यक्ष धम्मपाल तेलगोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा नेते सारंगत थोरात व जय गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धम्मपाल तेलगोटे, सरचिटणीस के निकम, पी तेलगोटे, उपाध्यक्ष खंडू वारडे, सहसचिव लहू केदार, सहखजिनदार अर्जुन अहिरे, उपाध्यक्षा सरोज गवई, सुप्रवासा बिराडे, ही तपासणी सारेस गवई संस्थेचे व सदस्य बी हिवराळे, सिद्धार्थ कांबळे, सुषमा मोटघरे, सदाशिव पंडित, रावसाहेब चंदनशिवे, आनंदसिंग रामसिंग, शैलेंद्र मोटघरे, संपत साळवे, पवन त्रिभुवन मोठ्या संख्येने मोठा तिकडे सुद्धा सुभाष टेकडी म्हणून आहे ना, त्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम झालेला होता आणि असं 4-5दा तरी येणं झालं या ठिकाणी. आणि इथले बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे शिक्षण घेतात. उल्हासनगर महानगरपालिकेच्या एक ग्रंथालय अभ्यासिका चालते, तिथे सुद्धा 2 वर्षापूर्वी कार्यक्रम त्यांनी ठेवलेला होता. एनिवे, आज पण या महाविषय 2 विषयांवरती बोलायला आवडेल. एक म्हणजे ज्या संविधानाबद्दल अभिमान आहे आणि त्या संविधानाने निर्माण केलेल्या ज्या सेवा आहेत, ज्या सर्व्हिसेस आहेत, त्याच्याबद्दल खास करून पालकांना आणि युवक 77वा भारतीय प्रजासत्ताक दिनाचं कार्यक्रमाचं आयोजन आज आदर्श विकास मंडळ संचलित महास्थवीर चंद्रमणी बुद्धविहार या संस्थेने उल्हासनगर नंबर 4 या परिसरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक, धम्म उपासक, उपासिका, हितचिंतक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सकाळी माननीय अध्यक्ष धम्मपाल तेलगोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर महाकारुणी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रस्ताविका, संविधान उद्देशिका यांचं सामुदायिकरित्या वाचन करण्यात आलं आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय बोरकर साहेब, जे ठाणा येथे प्रशासकीय सेवा राबवणाऱ्या IAS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करतात, ते संबोधी क्लास म्हणून चालवतात. त्यांनी अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय नीतिमत्ता पाळावी याचं मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याचे आदरणीय नेते सारंग थोरात या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. आजच्या कार्यक्रमाला मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या किरणदेवी रामसिंग आणि सरदार मॅडम या सुद्धा उपस्थित होत्या. याच्या कार्यक्रमाचं नियोजन विद्यमान कार्यकारिणी आयुष्यमान धम्मपालजी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच RS गवई, प्रभ हिवराडे सर, सर्व माजी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या संस्थेचं कामकाज पाहत आलेलो आहे. संस्था अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं काम करेल ही मंडळी आम्हाला मार्गदर्शन करत असते. आजच्या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित असल्याने प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात या संस्थेच्या वतीने संपन्न झाला आणि शेवटी संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी अल्पोपहार देऊन आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करण्यात आलं. ओके, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. या घडामोडीसाठी युगांधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.